एकीकडे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी अजित पवार यांनी अनेक वक्तव्ये आधी केलेली पाहायला मिळाली। मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीत जिंकून यायचं आहे यासाठी त्यांच्याकडूनच ह्या गुंड प्रवृत्तीच्या जी कुटुंब आहेत तर त्यांना तिकीटं दिली जात आहेत, एबी फॉर्म दिला जातो। आपण सकाळी बघितलं की प्रभाग क्रमांक 10 मधून जो गजा मारणे आहे त्याची पत्नी जयश्री मारणे यांना तिकीट देण्यात आलं, त्यांना एबी फॉर्म देण्यात आला। तर दुसरीकडे आता लक्ष्मी अंधेकर असेल आणि सोनाली अंधेकर म्हणजे ज्या बंडू अंधेकर यांच्या घरातली जी कुटुंबीय आहेत तर त्यांना सुद्धा आता त्या घरामध्ये सुद्धा 2 तिकीटं जी आहेत ती अजित पवार गटाकडून देण्यात आलेली आहेत। अजित पवार यांनी या 3ही जणांना खरं तर उमेदवारी दिलेली आहे। आणि जर आपण बघितलं की बंडू अंधेकर आणि त्यांच्या संपूर्ण जे कुटुंब आहे ते मागील बऱ्याच दिवसांपासून आयुष कोमकर खून प्रकरणासंदर्भात जेलमध्ये आहेत, कारागृहात शिक्षा भोगतात। मात्र पुण्याच्या इतिहासात आता पहिल्यांदाच अशा पद्धतीने कारागृहातून निवडणूक जी आहे ती लढवली जाणार आहे। आपण पाहिलं की पुणे शहरातली गुन्हेगारी वाढत चालली आहे, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांच्याकडून अनेकदा पुणे शहरातील पोलिसांना तंबी देण्यात आली होती, त्यांच्याकडून सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजकीय स्वार्थ कुठेतरी त्यांच्याकडून साधला जातो का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी अंधेकर असेल, त्यासोबतच सोनाली अंधेकर जी बंडू अंधेकर म्हणजे सूर्यकांत अंधेकर जे आहेत तर त्यांच्या कुटुंबातल्या आहेत, त्यांची सख्खी भाऊज आहे आणि त्यांची सून असणारी सोनाली अंधेकर यांना सुद्धा आता तिकीटं देण्यात आलेली आहेत। पुण्यातलं जे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय आहे तर तिथे त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता। आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्यांची उमेदवारी जी आहे ती 100% निश्चित झालेली आहे। याआधी सुद्धा अंधेकर कुटुंबीय जे आहेत ते निवडणुकीला सामोरं गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून ते जिंकून सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे आता आगामी काळामध्ये सुद्धा पुणेकर नेमकं काय करतायत, कोणाला कौल देत आहेत, अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याकडून पसंती दिली जाते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।